मला फोन आला. मी म्हटलं त्याला पकड, सोडायचं नाही आता. आणि त्याला मी मोका लावला. कोणीतरी 2 दगड मारले आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे. मी म्हटलं मी काय केलं? मी दगड मारले नाही, मला माहीत पण नाही कोणी दगड मारले. मला कशाला राजीनामा दिला? नाही, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, ते जीवर असं झालं तसं मी राजीनामा दिला. 2 तासात मी राजीनामा दिला. 2 तास काय 1 तास. ज्या प्रकरणामध्ये माझं नाव CBIने सुद्धा घेतलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. मी ज्या वेळेला शिवसेना BJP सरकारच्या विरुद्ध लढलो, एक हाती लढलो. मी 95 ते 99 पर्यंत एक हाती लढलो, विरोधी पक्षनेता. अगदी मुख्यमंत्री त्याच वेळेला झालो होतो, सांगितलं तुम्हाला उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो. त्यावेळेला ह्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई शहरामध्ये काळी दिवाळी साजरी करत होते. कारण गँगवॉर, लोक लग्न करत नव्हते मुंबईमध्ये. मोठे लोक बँगलोर, अहमदाबाद फोन यायचे, 10 लाख रुपये भेज दो. त्यावेळेला खटाव मिल्क मालक, त्याचा मर्डर झाला होता. अनेक डॉक्टरांचे मर्डर झाले, अनेक उद्योगपतींचे मर्डर झाले होते. एवढंच नाही तर राकेश रोशन म्हणजे ऋतिक रोशनचे वडील, त्यांना गोळी मारली, ती त्यांच्या कानावरून अशी गेली, हॉस्पिटलमध्येच ते गेले. गँगवॉर टिकेला पोचलं होतं, एकदम टिपेला. अशा वेळेला हे सगळे जे आहेत मोठे मोठे सगळे ॲक्टर्स 50-60 हे सगळे म्हणजे 1 नंबरपासून जो आता आहेत ते सगळे त्या सह्याद्रीवर आले आणि म्हणजे हम लोग जा रहे हैं. मतलब किधर जा रहे हैं? बोले जा रहे हैं हैदराबाद. बोले क्यों? बोले हम लोग यहाँ मार जाएंगे, मारेंगे हमको ये लोग, कोई प्रोटेक्शन नहीं हमको. अरे हम पूरा बॉलीवुड लेके जा रहे हैं. तिकडे चंद्राबाबू होता. मी म्हटलं मला 2-3 महिने द्या. ठीक आहे बोले, नंतर तुम्हाला जायचं जा. त्या 2-3 महिन्यामध्ये मी माझ्या सगळ्या जे आहेत DCP BCP सगळे मर्द जे आहेत ना, त्यांना गोळा केलं आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला काही विचारणार नाही, पण ही मुंबई जर गेली तर महाराष्ट्र संपेल, महाराष्ट्र गेला तर देश संपेल. कुठल्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचं असेल तर हे गँगवॉर संपलंच पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 2 त्याने ग्रुप केले. एका ग्रुपबरोबर संधान वाढलं मैत्री, दुसऱ्याने दुसऱ्याबरोबर संधान. तो त्याची माहिती द्यायची, तो त्याची माहिती द्यायची. तो भेटला की त्याला पकडला, त्याने हल्ला केला तर प्रतिहल्ला, आणि याच्यामध्ये एन्काउंटरसुद्धा सगळे काही झाले. त्याच वेळेला चोरी छुपके सिनेमा मी आठवतो, त्याच्यामध्ये असलेले जे काही त्यावेळेचे ते भरत शाह वगैरे ते दाऊद बरोबर डायरेक्ट बोलत होते. ते माझ्या हाताशी सगळं लागलं. त्यांना मोका लावला. त्या पिक्चर म्हणजे जो डायरेक्टर तो तसाच होता, तोही मोकामध्ये गेला. अशा अनेक गोष्टी त्या घडत गेल्या. बाळासाहेब ठाकरेंची फाईल पोलिसांनी माझ्यासमोर आणली की ज्यावेळेला 92-93चा दंगा झाला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका होती त्यांना. आणि सगळ्या फाईल ज्या आहेत त्या तोपर्यंत ज्या आहेत शिवसेना BJP सरकारने संपल्या होत्या. ती फाईल कशी राहिली हे मला माहीत नाही, पण मी होम मिनिस्टर पोलीस कमिशनरने फाईल ठेवली. काय करायचं आता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी करू. श्रीकृष्ण कमिशनने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता. मी काय करू शकतो? मी सही केली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली. आता ते ताबडतोब सुटले. त्यांना अटक होऊन जेलमध्ये जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. आणि म्हणून ते MN सिंग आजही जिवंत आहेत मुंबईमध्ये. ते पोलीस कमिशनर ऑफ मुंबई. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये जायचं नाही. त्यांना जर समजा नाही मिळाला जामीन तर मातोश्रीवर घेऊन जा. आणि होम मिनिस्टर अशा पावर्स आहेत की तो कुठल्याही जागेला जेल म्हणून जाहीर करू शकतो, असा कायदा आहे. कुठल्याही घराला, कुठल्याही बंगल्याला, कुठल्याही संस्थेच्या ही जेल आहे. आणि मग तिथे त्यांच्या घरीच त्यांना ठेवा. ही सगळी तयारी केली. माझ्या मनात नव्हतं त्यांना, पण ते समजा सुटले वगैरे सगळं. तर अशा अर्थीने जे सगळं होत राहिलं मला समजलं नाही काय झालं ते. आणि नंतर तेलगी प्रकरण आला. तेलगी प्रकरणामध्ये 16 वेळा तो ग्रस्त जो आहे तो पळून गेला होता. त्याला जामीन दिला होता. तो वेगळ्या मंत्र्यांबरोबर
त्याचे फोटो माझ्याकडे होते, मी ते पण दाखवले. पण पुण्यामध्येच त्याला पकडलं. RS शर्मा त्यावेळेला पोलीस कमिशनर होते इथे, आणि त्यावेळेला मला फोन आला. मी म्हटलं त्याला पकड, सोडायचं नाही आता. आणि त्याला मी मोका लावला. त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली. सगळं काही झालं. पण पुढे जे आहे पोलिसांमध्ये सुद्धा जरा कलह होता. ते फार मोठी स्टोरी, आता आणखी अर्धा तास लागेल. पण थोडक्यात म्हणजे पोलिसांचे जे अपर पोलीस अधिकारी जे होते त्यांच्या आपसातले कौटुंबिक काहीतरी भानगडे याच्यात त्याच्यात, तो RS शर्माला पण अटक झाली. काय खरं म्हणजे त्यांचं काय नाही, ते 1 वर्ष जेलमध्ये राहिले. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं साधी डिपार्टमेंट एन्क्वायरीसुद्धा होऊ शकत नाही, त्याला कशाला आतमध्ये टाकलं. पण कमिशनरला आतमध्ये टाकलं, मग होम मिनिस्टर काहीतरी असणारच. आता हे सगळं काही माहिती होतं. श्रीधर बगळ वगैरे त्याच्यामध्ये ते पण झालं. आणि मग एक कारण झालं, काहीतरी TV ने काहीतरी दाखवलं होतं, घडलं बिघडलं, आणि तिथे काहीतरी कोणीतरी 2 दगड मारले. आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे. मी म्हटलं मी काय केलं? मी दगड मारले नाही, मला माहीत पण नाही कोणी दगड मारले. तेलगी केस मीच शोधली आणि त्याला सगळं पकडलं. बोरी बाजारमधला त्याचा प्रेस मी शोधून काढला. नाशिकमधला जो तो गंगाराम म्हणून तो होता ज्याने हे सगळं, त्याला पण मीच पकडलं. मला कशाला राजीनामा दिला? नाही, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, ते जीवर असं झालं तसं झालं तसं. मी राजीनामा दिला. 2 तासात मी राजीनामा दिला. 2 तास काय 1 तास. मी घरी आलो, ताबडतोब गेलो, सुशीलकुमार शिंदेकडे राजीनामा देऊन टाकला. त्याच्यानंतर चौकशी सुरू झाली. तो आणखी मुद्दा जो आहे तुम्हाला आणखी नंतर सांगेन, त्यातलं राजकारण काय. इथे सरकार आमचं असताना सुद्धा हे तेलगी प्रकरण 2-3 राज्यामध्ये होतं. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं ही केस जी आहे ही CBIकडे घ्या. आता बघा, इथं माझं सरकार आहे, माझ्यावर आरोप होत आहेत, कदाचित मला अरेस्ट करण्याची तयारी चाललेली आहे, एवढं लक्षात घ्या आता काय. आणि मग मी संपूर्ण शक्ती लावली. सुप्रीम कोर्टात सांगितलं CBIमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली. CBI कोणाची होती? वाजपेयी साहेबांचं सरकार, BJPचं. बरोबर. त्या CBIने मला बोलवलं, फाईल्स बघितल्या, माहिती घेतली दिल्लीला. अरे तुम्हाला तो कुछ भी नहीं है, हे क्या है? ट्रकभर कागद आणले. भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये. मला सांगा, ज्या प्रकरणामध्ये माझं नाव CBIने सुद्धा घेतलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला, होम मिनिस्टर म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. 8-10 महिने जे काही परत निवडून येईपर्यंत जे आहे, जे काही वर्षभर गेला असेल, कदाचित काय झालं असेल कुटुंबावर, काय तोंड, एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आहे म्हणून. मला पवार साहेबांना सांगायचं, साहेब काय राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत. तुम्ही जे आता सांगता ना पुढे काय होणार, पुढे काय होणार ते तर राजकारण होतं, ते सोडा. पण त्यावेळेला काहीच नव्हतं ना. हे दुःख आहे. पण तेच झालं, ते मी सगळं विसरून गेलो. चलो, हे तो होता है, गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना. गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना. जब खुशियाँ ही नहीं रुकी तो गम की क्या औकात है. जब खुशियाँ नहीं रुकी तो गम की क्या औकात है, वो भी चला जाएगा भाई. क्या बात.